श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाला वंदन करून या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेत जपमाळेला महत्त्वाचं स्थान आहे. कारण त्या जपमाळेवर आपण श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत असतो. श्री स्वामी समर्थ हा मंत्र सगळ्यांना तारणारा आहे. आपण काय करतो, नवीनच स्वामी सेवेत आलेलो असतो. कोणीतरी सांगितलेलं असतं किंवा कोणाचं तरी बघितलेलं असतं किंवा सगळे सांगतायत म्हणून बाजारात जाऊन एक माळ घेऊन येतो आणि लगेच जपमाळ करायला सुरुवात करतो. कधीकधी 1 माळ 2 माळ तर कधीकधी 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करतो. का तर स्वामींच्या सेवेत सांगितलेलं आहे की श्री स्वामी समर्थ हा मंत्र माळेने जप केला तर आपल्याला खूप फायदे होतात. आपल्या आयुष्यातील संकटे कमी होतात, अडचणी संपतात. म्हणजे आपण यामध्ये आपला स्वार्थ बघत असतो. आपल्याला कोणीतरी सांगितलं आहे म्हणून आपण ती माळ आणून जप करत असतो. आपल्याला वाटते म्हणून आपण करत नसतो. आपल्याला आपल्या आयुष्यातील संकटे अडचणी संपवायचे असतात. आपण त्या माळेकडे लक्ष देत नाही. फक्त कधी 11 माळी जप होतोय आणि मी कधी रिकामे होते हेच बघत असतो. पहिले काही दिवस आपण खूप जोशजोशाने जप करतो, पण नंतर आपल्या लक्षात येतं की अरे मी तर रोज जप करते, रोज 11 माळी जप करते, पण काहीच उपयोग होत नाही. कारण सगळ्यांना नवीन नवीन गोष्टी चांगल्या वाटतात, पण नंतर हळूहळू आपण या सगळ्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करतो. कुठंतरी आपला विश्वास डगमगतो. आपण माळ जप करत असताना आपलं मंत्राकडे लक्ष नसतं, तर किती माळा जप झाल्या, अजून किती मणी बाकी आहेत याकडे जास्त लक्ष असतात. त्यामुळे जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांना माझी कळकळीची विनंती आहे, तुम्हाला जर मनापासून त्या जपमाळेची काळजी घ्यायची असेल, तिचा अपमान होऊ द्यायचा नसेल, तरच ती माळ विकत आणा. काय होतं, आपण ती माळ घरी घेऊन येतो पण तिची व्यवस्थित अशी काळजी घेत नाही. आणि बघा, काही दिवस नाही माळ आणली तरी चालेल, कारण तुम्ही माळेने जप केला तर स्वामी महाराज लवकर पावतील आणि माळेने जप केला नाही तर नाहीत पावणार असं काही नाही. तुम्ही फक्त जेवढे शुद्ध मनाने, श्रद्धेने, प्रेमाने जप कराल तेवढं तुम्हाला स्वामी सेवेचं फळ मिळत असते. आपण काय करतो, नवीन नवीन असतो त्यावेळी जप करतो. आपली इच्छा पूर्ण झाली की आपण हे सगळं बंद करतो. नंतर हळूहळू या सगळ्याकडे दुर्लक्ष करतो. मग ती माळ कुठेतरी देवाऱ्यात पडून राहते किंवा कुठेतरी डब्यात पडून राहते. कधीकधी तर तिच्यावर एवढी धूळ बसलेली असते तर कधीकधी लहान मुलेसुद्धा त्याबरोबर खेळत असताना दिसतात. हे कितपत योग्य आहे? ज्यांच्या घरी जपमाळ आहे त्यांनी जरा नीट आठवा. खरंच आपण तिची काळजी घेतो का? आपल्याला ज्यावेळी आठवण येईल त्यावेळी आपण ती हातात घेत असतो. काही जण तर असं करतात की नॉनव्हेज खाऊनसुद्धा हात लावतात, तर काही जण कशीही वापरतात. यामुळे काय होतं, पवित्र असणाऱ्या अशा या जपमाळेचा अपमान होतो आणि कळत नकळत ती आपल्याकडून एक चूकच होत असते. तुम्हाला नवीन माळ घ्यायची आहे ना, मग पहिल्यांदा तुम्ही हा मनापासून विचार करा की ती माळ तुम्ही तेवढ्याच श्रद्धेने, प्रेमाने जपणार आहे का? त्या माळेचे जे नियम आहेत ते तुमच्याकडून पाळले जाणार आहेत का? तरच ती घ्या. तुम्हाला वेळ आहे का तेवढा की देवासमोर बसून ती माळ जपत राहिला? या सगळ्या गोष्टी विचारातच घेऊन तुम्ही जपमाळ घरात घ्या. उगीच ती माळ घेऊन याल आणि तुमच्या कपाटात, देवाऱ्यात पडून राहील असं अजिबात करू नका. देवांच्या ज्या पवित्र वस्तू असतात त्यांचे नियम आपल्याकडून पाळले जाणार असतील तरच त्या घरी आणा, नाहीतर नाही आणल्या तरी चालेल. कारण कोणतेच देव किंवा महाराज आपल्यावर नाराज होत नाहीत, कारण त्यांना तुमच्या मनातील भाव महत्त्वाचा असतो. तुम्ही किती श्रद्धेने, तळमळीने, विश्वासाने पूजा करतात ते महत्त्वाचं असतं. उगीच सगळे जपमाळेने जप करतात म्हणून तुम्ही करू नका. ज्यांना नवीन माळ घ्यायची आहे त्यांनी ती बाजारातून आणताना एखाद्या चांगल्या दिवशी घरी आणा. तिची श्रद्धेने पूजा करा आणि तुमचा जप झाल्यानंतर त्या माळेला नमस्कार करा. माळ जपताना किंवा वापरताना जर तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्यासाठी तिच्याकडे क्षमा मागा. त्या माळेला असं चांगलं ठेवायसाठी ठिकाण करा. ती जागा स्वच्छ ठेवा. आपण देवांना जसं पवित्र मानतो
अगदी तसंच त्या माळेलाही पवित्र माना. त्या जपमाळेबद्दल जे काही नियम आहेत ते बघा, ते तुमच्याकडून पाळले जातील का तेही आधी बघा आणि मगच ती माळ आणा. उगीच स्वामी सेवेत सांगितले जपमाळेने जप करा म्हणून अजिबात माळ आणू नका. आता ज्या ताईंना शक्य नाही, तुम्हाला वेळ मिळत नाही आणि शक्य नाही तुम्हाला जपमाळ हातात घेऊन बसणं, तर तुमच्याकडे ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी देवाचं नामस्मरण करा. आणि नामस्मरण करताना कधीच मोजू नका. बघा, आपण देवाकडे काही मागताना मोजून मागतो का? नाही मागत. आपली लिस्ट कधीच संपत नाही. एक झालं की लगेच दुसरी लिस्ट तयारच असते. मग देवाचं नाव घेताना का मोजमाप करायचं? तुम्हाला जसं वेळ मिळेल तसं नामस्मरण करा. हे नामस्मरण असं करा की शेजारी आपल्या जरी कोणी काही बोलत असलं तरी आपलं लक्ष विचलित होऊन द्यायचं नाही. देवाचं नाव घेताना आपल्या मनावर कसलंच दडपण नको आहे. तुम्ही एक माळ जप करा, पण अगदी प्रेमानं श्रद्धेने करा. स्वामी सेवेत कधीच हा नियम नाही की स्वामी महाराजांचा मंत्र जपमाळेनेच करा म्हणून. तुम्हाला जसा जमेल तसा जप करा. यावर कोणतंही बंधन नाही. फक्त एक करा. देवाच्या कोणत्याही वस्तू असू द्या, आपल्याकडून त्यांचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यायची. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनाला काय वाटतंय ते बघायचं. मी सांगते किंवा दुसरे सगळे सांगतायत म्हणून कधीच करू नका. कारण कसं होतं, प्रत्येकाची मतं वेगवेगळी असतात. आता ज्या ताईंना खरोखर वेळ आहे की जपमाळ घेऊन देवासमोर बसून जप करायचा, त्यांनी खरंच घ्या. पण ज्यांना खरंच वेळ नाही ना, त्यांनी नका घेऊ. उगाच घेऊन आपल्या देवाऱ्यात कपाटात पडून राहण्यापेक्षा ती न घेतलेली बरी. कारण आपण फक्त मनाने जरी श्रद्धेने जरी स्वामी महाराजांचं नाव घेतलं तरी ते आपले सगळे कामे पूर्ण करणार आहेत. अशा प्रकारे जपमाळेबद्दल एक छोटीशी माहिती तुम्हाला द्यायची होती. यात जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा. श्री स्वामी समर्थ.